नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या नसा पूर्वीपेक्षा खूपच कमकुवत झाल्या आहेत, जर तुम्हाला तुमच्या नसांमध्ये सतत जडपणा, ताठरपणा किंवा वेदना जाणवत असतील ज्या पूर्णपणे कमी होत नाहीत, जर नसांमध्ये अडथळा किंवा अवरोधामुळे रक्तप्रवाह योग्यरित्या होत नसेल, जर सायटिकाने तुम्हाला पूर्णपणे ग्रासलं असेल, ज्यामुळे पाठीच्या खालच्या भागापासून पायांपर्यंतच्या नसांमध्ये तीव्र वेदना होत असतील, कधीकधी ही वेदना इतकी तीव्र होते की सरळ उभं राहणं देखील कठीण होतं, जर तुम्हाला बसलेल्या स्थितीतून उठणं, खुर्चीवरून उभं राहणं किंवा मग दररोज अंथरुणातून बाहेर पडणं अत्यंत कठीण वाटत असेल आणि तुमचं शरीर सुस्त, थकलेलं आणि जड वाटत असेल, जर पायऱ्या चढताना किंवा उतरताना तुमच्या गुडघ्यांमध्ये ताण जाणवत असेल आणि तुमच्या पायांमध्ये एक विचित्र अशक्तपणा आणि जडपणा जर जाणवत असेल, जर चालताना तुम्हाला अचानक असं वाटतं की तुमचे पाय ताठर होत आहेत किंवा लडखडणार आहेत आणि तुम्ही कसे तरी पडण्यापासून स्वतःला वाचवत असाल, तर पुढे जाऊ नका। या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहे, जो तुम्हाला काही दिवसांमध्ये या सर्व समस्या लक्षणीयरित्या कमी करून पूर्ण आराम आणि सुख देऊ शकतो। आपल्या नसा कमकुवत का होतात, कोणत्या वाईट सवयी आणि दीर्घकाळाच्या आरोग्य समस्या यासाठी जबाबदार आहेत आणि कोणत्याही रक्त तपासणी किंवा स्कॅनशिवाय काही सामान्य चिन्हे पाहून आपल्या नसा हळूहळू कमकुवत होत आहेत की नाही हे आपण कसं ओळखू शकतो, हे देखील मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहे। व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी प्रत्येक कमेंट काळजीपूर्वक वाचते आणि तुमच्या प्रतिसादाची नेहमीच वाट पाहत असते। मंडळी, आपल्या शरीरातील संपूर्ण मज्जासंस्था, जिला आपण इंग्रजीमध्ये नर्व सिस्टीम म्हणतो, ही एक अतिशय महत्त्वाची यंत्रणा आहे जी शरीराच्या प्रत्येक लहान मोठ्या हालचाली आणि दैनंदिन क्रिया नियंत्रित करते। ही प्रणाली मेंदूतून शरीराच्या विविध भागांमध्ये संकेत पाठवते, ज्यामुळे सर्व अवयवांना योग्यरित्या कार्य करण्यास मदत होते। याच प्रणालीद्वारे महत्त्वाचे संदेश शरीराच्या विविध भागांपर्यंत पोहोचतात आणि रक्ताभिसरण संतुलित राखलं जातं। तथापि जेव्हा या नसा कमकुवत होतात किंवा त्यांना सूज, अडथळे आणि इतर प्रकारचं नुकसान होतं, तेव्हा शरीरामध्ये हळूहळू विविध समस्या आणि आजार निर्माण होतात। जीवाणू किंवा विषाणूमुळे होणारा संसर्ग, अचानक आलेला पक्षाघात, दीर्घकालीन मधुमेह, संधिवात किंवा शरीरामध्ये गाठी तयार होणं यांसारख्या परिस्थितीमुळे नसांना नुकसान पोहोचतं। यामुळे डोकं जड झाल्याची भावना सतत जाणवू शकते, स्नायूंचा ताठरपणा आणि ताण कायम राहू शकतो आणि सामान्य हालचाल करणं कठीण होऊ शकतं। शिवाय नसांच्या कमकुवतपणाची काही सामान्य पण गंभीर लक्षणे आहेत, जी लवकर ओळखल्यास भविष्यातील मोठ्या समस्या टाळता येतात। आता प्रश्न असा निर्माण होतो की आपल्या नसा कमकुवत होत आहेत हे आपण कसे ओळखू शकतो। चला तर नसांच्या कमकुवतपणाचे थेट संकेत देणाऱ्या काही लक्षणांबद्दल आपण जाणून घेऊया। जर तुम्हाला तुमच्या हातपायांमध्ये वारंवार मुंग्या येत असतील किंवा एखादी बारीक सुई वारंवार टोचत असल्यासारखं वाटत असेल किंवा तुमच्या हातपायांना बधिरता जाणवत असेल, तर हे लक्षण असू शकतं की नसांपर्यंत रक्तप्रवाह योग्यरित्या पोहोचत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये नसा हळूहळू कमकुवत होतात। जेव्हा नसांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, तेव्हा त्यांची कार्य करण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे सौम्य किंवा तीव्र वेदना होतात। जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल, मग ती सौम्य असो वा तीव्र, आणि विशेषतः विश्रांती घेत असताना डोकं जड वाटत असेल, तर हे एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं। कधीकधी ही डोकेदुखी इतकी तीव्र होते की व्यक्तीला चक्कर येऊ लागते। चक्कर येणं हे देखील सूचित करतं की शरीराच्या वरच्या भागापर्यंत रक्तप्रवाह योग्यरित्या पोहोचत नाही। यामुळे चालताना दृष्टी धूसर होऊ शकते आणि शरीर अत्यंत अशक्त व थकलेलं वाटू शकतं। जेव्हा नसा आतून कमकुवत होतात, तेव्हा शरीराच्या कोणत्याही भागामध्ये सतत सौम्य वेदना होऊ शकतात, रक्तदाब कमी जास्त होऊ शकतो, स्मरणशक्ती कमी होऊ शकते आणि रात्री चांगली व गाढ झोप लागणं कठीण होऊ शकतं। ॲनिमिया किंवा रक्ताची कमतरता होऊ शकते आणि हृदयाचे ठोके देखील नेहमीपेक्षा जास्त जाणवू शकतात। जर ही सर्व लक्षणे एकत्रितपणे पाहिली, तर हे स्पष्ट होतं की नसा आता योग्यरित्या कार्य करत नाही। जर तुम्हाला यापैकी कोणतीही 2 किंवा 3 लक्षणे सातत्याने जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये। सर्वप्रथम एका अनुभवी आणि प्रतिष्ठित डॉक्टरांचा सल्ला घेणं, तसेच मी आता सांगणार असलेले घरगुती उपाय करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। हे नक्कीच करून बघायला हवं, कारण पूर्णपणे सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी मानलं जातं। जर तुम्ही आधीपासूनच कोणतीही औषधं घेत असाल,
तर काळजी करण्याची गरज नाही, कारण हा घरगुती उपाय तुमच्या औषधांसोबत घेतला जाऊ शकतो. यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळण्यास मदत होईल. नसा हळूहळू मजबूत होतील, रक्तप्रवाह सुधारेल आणि तुम्हाला जाणवत असलेली कोणतीही सततची वेदना, ताठरपणा किंवा ताण कमी होऊ लागेल. आता हा सोपा, नैसर्गिक आणि प्रभावी घरगुती उपाय तयार करण्याची योग्य पद्धत आपण समजून घेऊया. या कृतीसाठी लागणारा पहिला घटक म्हणजे काळी वेलची. हा सुगंधी मसाला बहुतेक स्वयंपाकघरांमध्ये सहज आढळतो. याचा उपयोग केवळ अन्नाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठीच होत नाही, तर अनेक गंभीर आरोग्य समस्यांसाठी सुद्धा याचं महत्त्व जास्त आहे. आयुर्वेदामध्ये काळ्या वेलचीला एक महत्त्वाचं औषध मानलं जातं, जे कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये सहज उपलब्ध असतं. याचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तो नसांमधील अडथळे हळूहळू कमी करण्यास मदत करतो. तो नसांना मजबूत करतो आणि रक्त शुद्ध करण्यास मदत करतो. तो उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतो आणि निरोगी यकृत राखण्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो. यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास आणि गॅस, अपचन आणि आम्लपित्त यांसारख्या पोटाच्या समस्या कमी करण्यासही मदत होते. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की ही कृती फक्त एका व्यक्तीसाठी आहे, त्यामुळे फक्त एक मोठी वेलची वापरावी. तुमच्याकडे खूप मोठी वेलची असल्यास त्यातील अर्धी वापरा. तुमच्याकडे सामान्य किंवा लहान वेलची असल्यास तुम्ही अख्खी वेलची वापरू शकता. दुसरा घटक आहे तो म्हणजे लवंग. लवंग हा एक मसाला आहे जो जवळजवळ प्रत्येक घरामध्ये सहज उपलब्ध असतो. लहान आकार असूनही त्यात अनेक शक्तिशाली औषधी गुणधर्म आहेत. नसा स्वच्छ करण्यासाठी, रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आणि नसा मजबूत करण्यासाठी त्या खूप फायदेशीर मानल्या जातात. यामुळे दातदुखी, हिरड्यांना आलेली सूज, सांधेदुखी, सर्दी आणि कफ यांसारख्या समस्यांपासून सुद्धा आराम मिळतो. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठीही लवंग फायदेशीर मानली जाते. तिचा उष्णता देणारा प्रभाव विशेषतः हिवाळ्यामध्ये फायदेशीर मानला जातो. या कृतीमध्ये आपण 2 लवंगा वापरणार आहोत. या घरगुती उपायामध्ये घालण्याचा तिसरा घटक म्हणजे दालचिनी. दालचिनी हे एक अत्यंत सुगंधी आणि किंचित गोड चवीचं मसालेदार लाकूड आहे, जे अन्नाची चव वाढवतं आणि अनेक आरोग्यदायी फायदे देखील देतं. दालचिनी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास आणि कमकुवत झालेल्या नसा मजबूत करण्यासही मदत करतं. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं. हृदयाच्या आरोग्यासाठी देखील हे खूप फायदेशीर मानलं जातं. नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यात हे महत्त्वाची भूमिका बजावतं. यामुळे सर्दी, फ्ल्यू आणि किरकोळ आजार लवकर होण्यापासून बचाव होतो आणि शरीर त्यांच्याशी लढण्यासाठी अधिक मजबूत होतं. सांधेदुखी, संधिवात आणि हाडांच्या सुजेसाठी देखील दालचिनी फायदेशीर मानली जाते. म्हणूनच या रेसिपीमध्ये आपण दालचिनीची एक लहान काडी किंवा दालचिनीचा एक लहान तुकडा वापरतो. जर तुमच्याकडे आधीपासूनच दालचिनी पावडर असेल तर तुम्ही सुमारे 1/4 चमचा किंवा चिमटभर पावडर जी आहे ती घालू शकता. तथापि पावडर खूप जुनी किंवा मग शिळी होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण डब्यात जास्त काळ साठवल्याने तिचा सुगंधसुद्धा कमी होतो आणि तिचे नैसर्गिक औषधी गुणधर्म हळूहळू कमी होऊ लागतात. अशी पावडर वापरल्याने अपेक्षित फायदे मिळणार नाहीत. घरी ताज्या दालचिनीच्या काड्या ठेचून किंवा वाटून घेणं ही सर्वोत्तम पद्धत आहे. जर काड्या उपलब्ध नसतील तर तुम्ही बाजारातून चांगल्या प्रतीची अख्खी दालचिनी देखील खरेदी करू शकता. पुढची पायरी म्हणजे दालचिनीच्या 3 काड्या. काळी वेलची, लवंग आणि दालचिनी पूर्णपणे वाटून घेणं ही सर्वोत्तम पद्धत आहे. जर काड्या उपलब्ध नसतील तर तुम्ही बाजारातून चांगल्या प्रतीची अख्खी दालचिनी देखील खरेदी करू शकता. पुढची पायरी म्हणजे दालचिनीच्या 3 काड्या, काळी वेलची, लवंग आणि दालचिनी पूर्ण वाटून घेणं. असं केल्याने त्यातील नैसर्गिक घटक आणि अर्क पाण्यामध्ये सहज विरघळतात. आता स्टोववरती एक लहान भांडं ठेवा आणि त्यात सुमारे 1 ग्लास स्वच्छ कोमट पाणी घाला. नंतर हे 3 वाटलेले घटक या पाण्यामध्ये टाका आणि मंद आचेवरती उकळू द्या. हे मिश्रण सुमारे 4 ते 5 मिनिटे उकळवा, जेणेकरून या सर्व घटकांचे गुणधर्म पाण्यात पूर्णपणे विरघळतील. आता नसा कमकुवत का होतात हे समजून घेऊया. जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळापासून मधुमेह असेल तर त्यामुळे नसांची ताकद हळूहळू कमी होते. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन B1, लोह, फॉलिक ॲसिड आणि मॅग्नेशियम यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील नसा कमकुवत होतात. अतिमद्यपान, तंबाखूचं सेवन आणि धूम्रपान यामुळे देखील नसांना नुकसान पोहोचतं. अनियमित दिनचर्या, अपुरी झोप, अतिरिक्त ताण
किंवा सततचा थकवा यांचाही नसांवरती नकारात्मक परिणाम होतो. हे सर्व घटक हळूहळू नसांची ताकद कमी करतात. जर शरीरामध्ये साचलेली विषारी द्रव्ये वेळेवर बाहेर टाकली नाहीत आणि शरीर जर योग्य प्रकारे विषमुक्त होऊ शकलं नाही तर यामुळे नसांची स्थिती देखील बिघडू शकते. जेव्हा मूत्रपिंड किंवा मग यकृत योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा हे विषारी पदार्थ शरीरामध्ये जमा होतात आणि नसांना नुकसान पोहोचवतात. दुसरीकडे उच्च रक्तदाब आणि धमन्यांमधील चरबीचे थर हे देखील नसांच्या कमजोरीचं प्रमुख कारण आहे. यामुळे हळूहळू रक्ताभिसरण बिघडतं आणि अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. मी तुम्हाला विकसित केलेली ही पाककृती एक पूर्णपणे नैसर्गिक आणि अत्यंत प्रभावी उपाय मानली जाते. विशेषतः थंड आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे शिरांमधील अडथळे कमी करण्यास मदत करते. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि दबलेल्या नसांना आराम मिळतो. हा उपाय स्नायूदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, सायटिका आणि व्हेरिकोज व्हेन्ससाठी खूप फायदेशीर आहे. काढा पूर्णपणे शिजून सुगंधित झाल्यावर चव आणि शक्ती वाढवण्यासाठी त्यात 1 चमचा शुद्ध गूळ घाला. गूळ केवळ गोडवा देत नाही तर हाडेसुद्धा मजबूत करण्यास, स्नायू बळकट करण्यास आणि पचनसंस्था सुधारण्यास देखील मदत करतो. गुळामध्ये कॅल्शियम आणि लोहाचं लक्षणीय प्रमाण असतं, जे ॲनिमियाशी लढण्यास, हिमोग्लोबिन वाढविण्यात आणि थकवा व अशक्तपणा कमी करण्यास मदत करतात. मात्र जर तुम्हाला मधुमेह असेल तर या चहामध्ये गूळ घालणं टाळा, कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. तुमचा घरगुती चहा आता तयार आहे. तो आचेवरून उतरवा, पूर्णपणे गाळून घ्या आणि एका कपामध्ये किंवा ग्लासमध्ये ओता. हा हर्बल चहा दररोज सकाळी रिकाम्या पोटी लहान लहान घोट घेत हळूहळू प्या. जर काही कारणास्तव रिकाम्या पोटी पिणं शक्य नसेल तर तो नाश्त्यानंतर सुमारे 1 तासाने घेतला जाऊ शकतो. लक्षात ठेवा की ही कृती फक्त हिवाळ्यात आणि पावसाळ्यातच वापरली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये त्याचं सेवन करू नये, कारण त्यातील घटक उष्ण असतात. जेव्हा तुम्ही हा उपाय काही दिवस कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की नसांची कमजोरी, वेदना, जळजळ आणि सायटिका किंवा व्हेरिकोज व्हेन्स यांसारख्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतात. गर्भवती महिलांनी हा उपाय करू नये, मात्र ज्या महिला आपल्या बाळांना स्तनपान देत आहेत त्या हा उपाय करू शकता. यासोबतच ज्या ठिकाणी तुम्हाला वेदना जाणवत आहे त्या भागावर गरम पाण्याची पिशवी किंवा गरम शेक घ्या. इच्छित असल्यास तुम्ही कोमट तेलाने मालिश देखील करू शकता. यामुळे नसा शांत होतात आणि स्नायूंचा ताठरपणा हळूहळू कमी होतो. आता मी तुम्हाला आणखी एका खूप जुन्या, विश्वासार्ह आणि सुप्रसिद्ध आयुर्वेदिक उपायाबद्दल सांगणार आहे, ज्याचा उल्लेख प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदयममध्ये देखील आढळतो. हा उपाय म्हणजे लसूण. जर तुम्हाला नसांशी संबंधित काही समस्या असतील, जसं की वेदना, ताण, अडथळा किंवा मग अशक्तपणा, तर तुम्ही दररोज लसणाचं सेवन केलं पाहिजे. आयुर्वेदामध्ये लसणाला पृथ्वीचं अमृत म्हटलं आहे, कारण त्यात असे अनेक गुणधर्म आहेत जे शरीरातील अंतर्गत अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 2 कच्च्या पाकळ्या घ्या. त्या चांगल्या चावून घ्या आणि नंतर 2 चिमूट हळद मिसळलेलं 1 ग्लास कोमट पाणी प्या. इच्छित असल्यास तुम्ही लसूण हलका ठेचून हळदीच्या पाण्यात मिसळू शकता. सकाळी रिकाम्या पोटी हा उपाय केल्याने शरीराला त्वरित फायदा मिळतो आणि हळूहळू नसांचा अशक्तपणा कमी होतो. मंडळी, आज मी 2 खूप सोपे आणि प्रभावी आणि पूर्णपणे नैसर्गिक घरगुती उपाय सांगितले आहे. जर तुम्ही हे दोन्ही उपाय नियमित केले तर मला खात्री आहे की नसांशी संबंधित समस्या हळूहळू कमी होतील. मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि तुम्ही तिचा नक्कीच पुरेपूर फायदा घेऊ शकाल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या अधिक आरोग्य संबंधित माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.